हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. तो मित्रांनो, स्पेशल व्हिडिओ आहे, अनाउन्समेंट व्हिडिओ आहे. क्लासबद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. भरपूर वेळा डिस्कस केलं आहे ऑलरेडी आणि तुम्हाला माहिती पण आहे की 2 महिन्यामध्ये आपली बॅच चालू होते आणि भरपूर क्वेश्चन्स पण आहेत की सर कंटेंट काय आहे आणि आम्ही भरपूर सारे क्लासेस पण ऑलरेडी केले होते. सो हा कोर्स आम्हाला व्हॅल्यू ॲड करून देईल का? सो भरपूर सारे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि बिगिनर्ससाठी पण स्पेशल आहे. काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील या कोर्समध्ये. आज आपण जाणून घेऊया. जास्त वेळ नाही घालवत आहे, कंटिन्यू करूया पटपट. ओके. जेव्हा पण तुम्ही ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करताना तुम्हाला याप्रमाणे बॅनर दिसतो त्याच्यामध्ये. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून घ्या वाटलं तर, नसेल केला तर. तो याप्रमाणे बॅनर आहे कॉम्बो कोर्सचा. ह्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे ते आपण जाणून घेऊयात. इंट्रोडक्शन जे आहे ते स्पेशल आहे, नीट समजून घ्या. ॲडव्हान्स ऑप्शन ट्रेडिंग प्लस सिस्टम ट्रेडिंग सुपर ॲडव्हान्स. मार्केट सुप्रीम आहे. आपल्या दोन्ही कोर्समध्ये आपण मार्केटला पकडण्याचा प्रयत्न न करता प्रोबॅबिलिटीवरती काम करणार आहे. आता ही खूप मोठी लाईन आहे. ह्याचं मीनिंग जे आहे ते तुम्हाला समजते की नाही, आय डोंट नो. थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, मार्केट सुप्रीम आहे आणि आपण त्याला कितीही पकडण्याचा प्रयत्न केला तर ते आपण त्याला पकडू शकत नाही. ते रँडम मूव्ज करत राहणार, तुम्ही कुठलेही इंडिकेटर फॉलो केले तरी पण. सो दॅट्स वाय आपण त्याला न पकडता आपण प्रोबॅबिलिटीवरती काम करणार आहे दोन्ही कोर्समध्ये. म्हणजे थोडक्यात काय, विदाऊट चार्ट्स ट्रेड करणार आहे. ओके, चला. इन आवर कोर्स प्राइस ॲक्शनची गरज नाही आहे. तुम्हाला प्राइस ॲक्शन येत नाही आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न समजत नाही आहेत, नो प्रॉब्लेम. चार्ट ॲनालिसिस करता येत नाही, नो प्रॉब्लेम. तुम्ही मार्केट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करता, मार्केट वरती चाललंय, बाय करता, मार्केट खाली पडतं. मार्केट तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करता, वरती निघून जातं. म्हणजे चुकीच्या एंट्रीज होतात, स्टॉप लॉसेस हंट होतात. टेन्शन घेऊ नका. आपल्या कोर्समध्ये असल्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे थोडक्यात काय, विदाऊट चार्ट आपण ट्रेड करणार आहे. मार्केटला पकडण्याचा प्रयत्न करणार नाही आहे किंवा तुम्हाला ॲनालिसिस करायची गरज नाही. मार्केट कुठल्या साईडला जाणार आहे किंवा काय करणार आहे ह्याचं टेन्शन घ्यायची गरज अजिबात नाही आहे. ओके. तो कंटेंट काय आहे क्लासमध्ये सांगतो तुम्हाला. आणि कोर्स जो आहे ना तो इन डेप्थ आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो. कारण की असं नाही की बाबा 2 दिवसामध्ये क्लास संपवला किंवा 3 दिवसामध्ये संपवला, असं नाही. भरपूर इन डेप्थमध्ये शिकवलं आहे, स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे आणि जेवढं इझी टू अंडरस्टँड मी जेवढं शिकवू शकतो सिंपल करून तेवढं सिंपल शिकवलं. पूर्णपणे मराठीमध्ये शिकवलं आहे. अजिबात कॉम्प्लेक्स गोष्टी नाही शिकवल्या. ओके. आणि 100% प्रॅक्टिकल सेशन्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय, सगळं करून दाखवलेलं, बॅक टेस्टेड रिझल्ट्स पण आहेत. म्हणजे खूप सारे फायदे तुम्हाला या ठिकाणी होताना दिसतील. असं नाही की बाबा फक्त बोललोय मी, तर ते प्रूफ पण करून दाखवलं, बॅक टेस्ट पण दाखवलंय करून. सो दॅट्स वाय तुम्ही त्याच्यावरती ट्रस्ट पण करू शकता, त्याच्यावरती काम पण करू शकता. इन डेप्थ कोर्स आहे आणि कंटेंट जर तुम्ही बोलला तर स्पेशल कंटेंट आहे. खूप व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन ट्रेडिंगचा जो कोर्स आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये 60 व्हिडिओज आहेत. किती? 60 व्हिडिओज आहेत, 30 ते 40 मिनिटाचे. आणि सिस्टम ट्रेडिंगचा जो कोर्स आहे त्याला आपण सुपर ॲडव्हान्स म्हणतोय. आता सुपर ॲडव्हान्स का म्हणतोय तुम्हाला समजून जाईल. 57 व्हिडिओज आहेत, 30 ते 40 मिनिटाचे. आता तुम्ही म्हणाल सर, जर कॉम्बो कोर्स जर घेतला तुम्ही तर मोर दॅन 110 व्हिडिओज आहेत. कॉम्बो कोर्समध्ये मोर दॅन 110 व्हिडिओज आहेत. तुमचा क्वेश्चन हा असेल की सर 110 व्हिडिओज आम्ही कधी कंप्लीट करू? सो टेन्शन घेऊ नका, त्याचं पण आहे. मी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर करून दिलं आहे की कसे कंप्लीट करायचे आणि कसा स्टडी करायचे हे पण तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला समजू शकता की व्हिडिओचे कंटेंट आहे ना ते खूप सारे व्हिडिओ आहेत. 110 व्हिडिओज म्हणजे जोक नाही आहे मित्रांनो. आणि पूर्णपणे मी व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. एखादा पर्सन जर समजा ॲज अ बिगिनर येत असेल, त्याला पण गोष्टी खूप इझी ठेवल्यात जेणेकरून त्याला सगळं समजलं पाहिजे. ओके. कंटिन्यू करतो. कंटेंट काय आहेत बघूया. ऑप्शन ट्रेडिंगच्या कोर्समधलं कंटेंट जाणून घेऊया. तो कंटेंटमध्ये पहिला आहे पॉईंट जो आहे तो ऑप्शन बेसिक्सचा आहे. ओके. आता ऑप्शन बेसिक्स फक्त इकडे एक वर्ड दिसतोय, पण त्याच्यामध्ये काय काय, ऑप्शन मार्केट काय, कॉल काय, पुट काय, ऑप्शन्स म्हणजे प्रीमियम्स म्हणजे काय आहेत, आय काय, विक्स काय, व्हॉलेटिलिटी कशी असते, ग्रीक्स काय असतात, त्याच्यानंतर ऑप्शन चेन कशी रीड करायची, सगळ्या गोष्टी ऑप्शन बेसिक्समध्ये, म्हणजे एक शब्द आहे त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी कव्हर आहेत. मी पहिला नव्हतो करणार, पण ऑब्व्हियसली बेसिक्सशिवाय पुढे नाही जाऊ शकत. सो दॅट्स वाय ह्या सगळ्या गोष्टी इकडे कव्हर केल्यात. म्हणजे ॲज अ बिगिनर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय, त्याच्यानंतर ॲडव्हान्स टूल्स म्हणजे काय. मार्केटमध्ये असे भरपूर सारे टूल्स आहेत जे आपण वापरत नाही पण वापरायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली त्याची फीज वगैरे टेन्शन घेऊ नका, जास्ती नसते, नॉर्मल असतं. पण ते यूज करायला पाहिजे आणि इम्पॉर्टंट पण आहे. त्याचे युजेस पण आपण या ठिकाणी शिकवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज. ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज म्हणजे काय, तर विदाऊट चार्ट्स किंवा विदाऊट मार्केट रीड न करता अशा काही स्ट्रॅटेजीज असतात जेणेकरून आपण त्याच्यातनं अर्न करू शकतो पैसे. ऑप्शन सेलिंगच्या म्हणा किंवा बाईंगच्या म्हणा,
भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी मी या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे बॅक टेस्टिंग. म्हणजे काय, जी पण आपण ऑप्शन स्ट्रॅटेजी डिस्कस करतोय तिला बॅक टेस्टिंग करणं किती गरजेचं आहे किंवा तिचे रिपोर्ट्स बघणं किती गरजेचं आहे हे पण तुम्हाला करून दाखवलं. बॅक टेस्ट कसं करायचं आहे हे पण सांगितलेलं आहे. खूप मजा येईल मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे आणि रँडम ट्रेडिंग करण्यापेक्षा ना मित्रांनो हे तुमचे पूर्णपणे एक वेगळं जग आहे. लक्षात ठेवा, आज जे तुम्ही ट्रेड करताय, समजा तुम्ही प्राइस ॲक्शन ट्रेडर आहात, तुम्ही प्राइस बघून ट्रेड करताय, तुम्ही चार्ट्स बघून ट्रेड करताय. तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हाल ना, तुम्हाला समजून जाईल की ही एक वेगळी दुनिया आहे, हे पूर्ण एक वेगळं जग आहे. टेस्टिंग आणि खूप मजेशीर आहे, खूप मजा येते ट्रेड करायला आणि खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं मित्रांनो या ठिकाणी. ओके. जे स्ट्रेस असतो ना त्या एखाद्या ट्रेडिंगमध्ये, प्राइस ॲक्शन ट्रेडिंगमध्ये जेव्हा स्ट्रेस असतो ना, तो स्ट्रेस इकडे कमी होताना तुम्हाला दिसतो, म्हणजे रिलीफ मिळतं तुम्हाला. ओके. जास्ती सांगणार नाही, कंटिन्यू करूया. फॉरवर्ड टेस्टिंग म्हणजे पेपर ट्रेडिंग कसं करायचं, कसं केलं जाईल आणि किती दिवस केलं पाहिजे हे पण सांगितलं जाईल. एक्सपायरी स्ट्रॅटेजी डिस्कस केल्यात, BTST स्ट्रॅटेजी डिस्कस केल्यात, वीकली स्ट्रॅटेजीज म्हणजे ओव्हरनाईट स्ट्रॅटेजी जे असतात. ओके. आता हे BTST म्हणजे काय, तर ओव्हरनाईट. काही लोकांना माहीत नसेल की बाबा BTST म्हणजे काय. ओव्हरनाईट होल्ड करणे म्हणजे BTST स्ट्रॅटेजी. ओके. आज घेणं उद्या सेल करणं म्हणजे काय, ते BTST स्ट्रॅटेजीज. आणि डिफाईन रिस्क म्हणजे बाबा असं नाही की बाबा गॅम्बलिंगच केलंय पूर्णपणे, आपल्याला माहितीच नाही की रिस्क किती आणि डायरेक्टली ट्रेड टाकून दिलाय. तुम्ही कॉल बाय करून ठेवता रात्रीच्या रात्री आणि झोपत नाही रात्रभर, तसं नाहीये. डिफाईन रिस्क करून कशा स्ट्रॅटेजीज केल्या जातील हे तुम्हाला शिकवलं जाईल एकदम व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स थ्रू. ओके. म्हणजे काय, आपल्याला ऑलरेडी रिस्क माहिती असते, रिवॉर्ड माहिती असतो, टेन्शन फ्री लाईफ आहे, झोपायचं निवांत, सकाळी उठायचं, बघायचं काय होतं याप्रमाणे आहे मित्रांनो. विदाऊट चार्ट्सचा ऑब्वियस पण खूप सारं सॅटिस्फॅक्शन ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. BTST स्ट्रॅटेजी म्हणा किंवा कुठलीही स्ट्रॅटेजी मित्रांनो, ह्याच्यामध्ये डिफाईन रिस्कच असते. प्रत्येक स्ट्रॅटेजीची डिफाईन रिस्क आहे. डिफाईन रिस्क असल्यामुळे ना मित्रांनो टेन्शन राहत नाही जास्ती आणि खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं ह्याच्यातून. ओके. त्यानंतर आहे वीकली स्ट्रॅटेजी. वीकली स्ट्रॅटेजी म्हणजे काय, एक आठवड्यासाठी ट्रेड बनवणं किंवा मंथली स्ट्रॅटेजी पण बनवू शकतो. महिन्याची एक स्ट्रॅटेजी बनवायची, आठवड्याची एक स्ट्रॅटेजी बनवायची. मला वेळ नाही आहे ट्रेडिंग करायला किंवा मला वेळ नाही आहे सारखं चार्ट बघायला, तुम्ही ट्रेड करू शकता. तुम्ही एखादा ट्रेड बनवू शकता, एक स्ट्रॅटेजी बनवू शकता, पूर्ण आठवडा त्याला होल्ड करू शकता, आठवड्यानंतर तुम्ही रिझल्टला क्लोज करू शकता. याप्रमाणे स्ट्रॅटेजी पण तुम्हाला शिकवल्या जातील. वीकली स्ट्रॅटेजीज, मंथली स्ट्रॅटेजीज या ठिकाणी तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवल्या जातील. आहे पेपर ट्रेडिंग टूल मित्रांनो. पेपर ट्रेडिंग टूल म्हणजे काय, तर एक एक्सेलमध्ये आपण टूल बनवलं आहे मित्रांनो. ते आपलं पर्सनल आहे, ते तुम्हाला शिकवलं जाईल कसं टूल बनवायचं आहे, ट्रेड कसं करायचं आहे, आणि फ्री आहे, टोटली फ्री आहे. ते तुम्ही लाईफ टाईम फ्रीमध्ये यूज करू शकता आणि तुम्हाला ट्रेडिंगला पण खूप मजा येईल ह्याच्यामध्ये. ओके. मल्टिपल ट्रेड्स म्हणजे अनलिमिटेड ट्रेड्स करू शकता. एक ट्रेड, 10 ट्रेड, किती पण 100 ट्रेड तुम्ही करू शकतात फ्रीमध्ये. त्याला ट्रॅक करू शकता रिअल टाईम. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजा येऊन जाईल आणि ॲज अ बोनस तुम्हाला दिलं हे. ओके. हे टूल तुम्हाला कसं बनवायचं शिकवलेलं आहे, सो ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. आणि स्पेशल रूल बेस्ड स्ट्रॅटेजीज पण ह्याच्यामध्ये आहेत, हे सुद्धा शिकवलं जाईल. ह्याच्यामध्ये अजून सुद्धा ॲडिशनल गोष्टी आहेत काय, त्या तुम्हाला इकडे सांगत नाहीये, पण हे कंटेंट आहे मित्रांनो. आणि कंटेंट फक्त मी 11 पॉईंट्समध्ये दाखवले, म्हणजे 11 पॉईंट्समध्ये कमी नाहीये. ऑलमोस्ट तुम्हाला जसं सांगितलं 60 व्हिडिओज आहेत मित्रांनो यात. ओके. 60 व्हिडिओज आहेत. सो असं ऑप्शन ट्रेडिंगच्या कोर्समध्ये हे तुम्हाला कंटेंट बघायला मिळेल. ओके. सो कंटिन्यू करूया. आता सिस्टम ट्रेडिंगचा कोर्स काय तो बघूया. ओके. तुम्हाला सुरुवातच करायच्या आधी मी तुम्हाला सांगेन, सिस्टम ट्रेडिंगची जी दुनिया आहे, हे जे जग आहे ना, हे पूर्णपणे वेगळं आहे, पूर्णपणे वेगळं आहे. आत्तापर्यंत तुम्ही प्राइस ॲक्शन बघितलं, ऑप्शन ट्रेडिंग बघितलं, तिथपर्यंत ठीक आहे. सिस्टम ट्रेडिंगची दुनिया, वर्ल्ड एकदम वेगळा आहे. आणि मी प्राऊड फील करतो मित्रांनो, आपण इंडियामध्ये एकमेव आहे. ओके. आपण एकमेव जो सिस्टम ट्रेडिंगचा कोर्स आजच्या डेटला घेतोय. महाराष्ट्रामध्ये तर सोडूनच द्या, कोणीच घेत नाही. महाराष्ट्रात सोडून द्या, हिंदीमध्ये सुद्धा कोण घेत नाही. हिंदीमध्ये सुद्धा कोणी सिस्टम ट्रेडिंगचा कोर्स घेत नाही. आपण फक्त एकमेव आहे जो आपण हा कोर्स घेतो. आता आपल्यानंतर भरपूर सारे लोक घेतील ऑब्वियस, पण आपण फर्स्ट आहे, लक्षात ठेवा. ओके. सो हे इतकं इंटरेस्टिंग आहे ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही, एवढं ॲडव्हान्स आहे हे. ओके. आणि असं सिंपल गोष्ट आहे की बाबा ॲडव्हान्स याचा अर्थ असा नाही की सर मला कोडिंग आलं पाहिजे का किंवा मला अल्गो ट्रेडिंग माहिती नाही, मला जमेल का. टेन्शन घेऊ नका, एकदम बेसिकपासून शिकवलंय, एकदम सिंपल पर्सनला सुद्धा येऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही 10th पास आहे किंवा 12th जरी झालंय तुमचा, तरी सुद्धा तुम्हाला हा कोर्स जमणार, करायला येऊ शकतो. फक्त तुम्हाला लॅपटॉप, मोबाईल यूज करायला आला पाहिजे. सिंपल आहे. ओके. तो सिस्टम ट्रेडिंग सुपर ॲडव्हान्स. आता सुपर ॲडव्हान्स का बोलतोय, ह्याचं रिझन तुम्हाला हे खाली समजून जाईल का आहे. ओके. सो आता आपण ह्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहे ते बघून घेऊया. इंट्रो ऑफ सिस्टम ट्रेडिंग, इंट्रोडक्शन आहे, म्हणजे सिस्टम ट्रेडिंग नक्की काय आहे, सिस्टम ट्रेडिंग कशाला बोलतात, रूल बेस्ड ट्रेडिंगचाच पार्ट आहे, अल्गो ट्रेडिंगचाच पार्ट आहे. ओके. ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. खूप ॲडव्हान्स आहे हे. ओके. व्हाय इट्स नीडेड, का ह्याची गरज पडली आपल्याला. ओके. हे पण आपण जाणून घेऊया. त्याच्यानंतर हाऊ टू मेक ओन स्ट्रॅटेजी इन एनी मार्केट कंडिशन. हे इतकं इम्पॉर्टंट नाही मित्रांनो. आपण दुसऱ्यांच्या स्ट्रॅटेजी विकत घेतो किंवा यूट्यूबला सर्च करतो. सो ते न करता स्वतःची स्ट्रॅटेजी कशी बनवायची हे आपण इकडे शिकणार आहे. ओन स्ट्रॅटेजी, स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः कसं बनवणं. आणि ट्रस्ट मी गाईज, फर्स्ट बॅचला शिकवलं होतं,
त्यांच्या सगळ्यांच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी आजच्या डेटला आहेत. ओके. क्लासमध्ये जेवढे पण पोरं होती, जेवढे पण स्टुडंट्स होते, त्यांनी स्वतःच्या स्ट्रॅटेजीज बनवल्यात. मी दिल्या त्या वेगळ्या, पण त्यांनी स्वतःच्या पण स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी बनवल्यात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पण काम करू शकता. स्वतःच्या स्ट्रॅटेजी स्वतः बनवू शकता. ओके. हे इम्पोर्टंट आहे. त्यानंतर बॅक टेस्टिंग ऑफ स्ट्रॅटेजीज. जी स्ट्रॅटेजी तुम्ही बनवली किंवा जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय, तिला बॅक टेस्ट कसं केलं पाहिजे? किती दिवसांसाठी बॅक टेस्ट केलं पाहिजे? तिच्यावरती ट्रस्ट ठेवू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहे. त्याच्यानंतर आहे ॲडव्हान्स टूल्स आणि वेबसाईट्स. म्हणजे काय मित्रांनो, सिस्टम ट्रेडिंगमध्ये पण असे भरपूर सारे टूल्स आहेत आणि भरपूर ॲडव्हान्स वेबसाईट आहेत. त्या सगळ्या आपण इकडे चेक करणार, त्याचा युजेस बघणार, कसं यूज करायचं आहे, कसं ट्रेड केलं जाईल, कसे त्याचे फायदे घेता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार. त्यानंतर फॉरवर्ड टेस्टिंग म्हणजेच पेपर ट्रेडिंग कसं केलं जाईल आणि किती दिवसांसाठी केलं पाहिजे. आणि आपण हे बघा, कुठलीही गोष्ट लाईव्ह ट्रेड करायच्या आधी ना फॉरवर्ड टेस्टिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फॉरवर्ड टेस्टिंग हे खूप मस्ट आहे मित्रांनो, मस्ट. ओके. फॉरवर्ड टेस्टिंग जेव्हा तुम्ही करताना तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो. ओके. सो दॅट्स वाय ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फॉरवर्ड टेस्ट करणं. ते किती दिवसासाठी केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे हे इकडे शिकवलं जाईल. ओके. त्याच्यानंतर आहे सायकोलॉजी सेशन आणि खूप स्पेशल आहे मित्रांनो, कारण की ॲट द एंड मॅटर करतं फक्त सायकोलॉजी. ओके. आता तुम्ही काय झालं, तुम्ही ओन स्ट्रॅटेजी बनवली, त्यानंतर मी तुम्हाला प्री डिफाईन भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी दिल्यात. आता मॅटर काय करेल, सायकोलॉजी मॅटर करेल, कारण की सायकोलॉजी भरपूर आड येते आपल्या सक्सेसच्या. तो इकडे सायकोलॉजीचं पण सेशन आहे, की सायकोलॉजी कशी मेंटेन करायची, कसं मार्केटला बघितलं जाऊ शकतं, कसे लॉसेस होऊ शकतात, कसे प्रॉफिट्स होऊ शकतात, त्याला टॅकल कसं केलं जाईल, मार्केटमध्ये टिकून कसं राहायचे, ह्याला बिझनेस ॲज अ कसं ट्रीट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजीमध्ये शिकवलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजी दिल्यात विथ बॅक टेस्टेड डेटा. किती दिल्यात? 3 ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजी. 3 ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजी दिल्यात विथ बॅक टेस्टेड डेटा. या तिन्ही स्ट्रॅटेजी तुम्हाला ह्या कोर्समध्ये दिल्या जातील. त्याच्यानंतर माय ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज. ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज पण दिल्या जातील. त्याच्यानंतर बघा पुढे माय 3 पॉवरफुल स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजीज बोनस आहे. आता मी तुम्हाला पहिलीच गोष्ट क्लिअर करतो. ज्या मित्रांनो आपल्या स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत ना, इतक्या स्पेशल आहेत ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो 100% नाही म्हणू शकत, 101% लॉजिकल ट्रेडिंग आहे. लॉजिकल स्ट्रॅटेजीज आहेत. ओके. तुम्ही विचार पण करू शकत नाही की बाबा अशा पण स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये असतात का स्कॅल्पिंगच्या. खूप पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे आणि जे पण आपल्या कोर्समध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या ह्या फेवरेट आहेत. आता राईट नाव जर बघितलं तर त्यांच्या फेवरेट स्ट्रॅटेजी ह्या आहेत. आणि स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटेजी बोनस म्हणून का लिहिले तुम्हाला सांगतो. स्कॅल्पिंगची स्ट्रॅटेजी फक्त एकच डिस्कस झाली होती द्यायची, पण त्याच्यासोबत 2 स्ट्रॅटेजी मी ॲज अ बोनस दिलेले आहेत फ्रीमध्येच. आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का, माझ्याकडे जेवढं पण कंटेंट आहे, जेवढं पण नॉलेज आहे, सगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. मी काही लपवून ठेवण्याचा इकडे प्रयत्नच केलेला नाही आहे. तो स्कॅल्पिंगची स्ट्रॅटेजी वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजीज आहेत आणि 3 स्ट्रॅटेजी तुम्हाला या ठिकाणी या कोर्समध्ये बघायला मिळतील. तुम्हाला खरं सांगतो, एक रिअल गोष्ट मी मनापासून सांगतो. मार्केटमध्ये ना एक अल्गो स्ट्रॅटेजी बघा, मी काय सांगतो, एक अल्गो स्ट्रॅटेजी ₹8,000 पर्यंत मिळते. 8 ते 10, 15 पण घेतात. 5,000 पासून सुरुवात होते ॲक्चुअली बेसिक स्ट्रॅटेजी. 8 ते म्हणजे चांगली स्ट्रॅटेजी 8 ते ₹15,000 घेतात एका स्ट्रॅटेजीचे. ती स्ट्रॅटेजी 2023 मध्ये काम केली. 2024 मध्ये काम करेल की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे. पण तुम्हाला त्या लेव्हलला सक्षम बनवलं जाईल, की जी स्ट्रॅटेजी आज तुम्ही काम करताय तिला मॉडिफाय कसं केलं जाईल. क्रिएट करणं, नवीन बनवणं. सो याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. बाबा कोणावरती रिलाय व्हायचं नाही आपल्याला. ओके. आपण बॅक टेस्ट करायचे, फॉरवर्ड टेस्ट करायचे आणि मग आपण काम करायचे. आपला रिअल पैसा आहे. सो पैसा कुणाच्याही स्ट्रॅटेजीवरती न लावता आपण लॉजिक समजून घेतलं पाहिजे. स्वतःची स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे, मॉडिफाय केली पाहिजे आणि मॉडिफिकेशन खूप निडेड आहे मार्केटमध्ये. आज जर तुम्हाला कॉल येत असतील अल्गो ट्रेडिंगसाठी, ते स्ट्रॅटेजीज विकतात तुम्हाला 10,000-15,000 पण ती अल्गो स्ट्रॅटेजी ना आज काम करते, उद्या काम करत नाही, परवा काम करत नाही. तसं नाहीये मित्रांनो, तसं नाही केलं पाहिजे. का माहिती आहे का? इम्पॉर्टंट हे आहे की एक स्ट्रॅटेजी लाँग टर्मला चालत नाही मार्केटमध्ये, तिला मॉडिफिकेशन निडेड आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी शिकवलेली आहे. भरपूर सारे स्ट्रॅटेजीज. एक स्ट्रॅटेजी जसं मी तुम्हाला सांगितलं, एकामध्ये ना मित्रांनो, एका स्ट्रॅटेजीची किंमत मित्रांनो ऑलमोस्ट ना ₹8,000 ते ₹10,000 घेतली जाते आणि मी ह्या कोर्समध्ये जवळ-जवळ 5 ते 10 स्ट्रॅटेजी तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे विचार करू शकता की किती स्ट्रॅटेजी चांगल्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याची वर्थ काय आहे. ओके. त्याचे पैसे काय होऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. सिस्टम ट्रेडिंगचा जो कोर्स आहे ना, सिस्टम ट्रेडिंगचा जो डिझाइन जो केलाय, कोणासाठी केलाय स्पेशली तुम्हाला सांगतो. सिस्टम ट्रेडिंग म्हणजे काय, तर अल्गो ट्रेडिंगचा पार्ट आहे. अल्गो ट्रेडिंग तुम्हाला एकदा सुद्धा ट्रेड करायचंच नाही. ह्याच्यामध्ये ट्रेडच करायचं नाही. फक्त तुम्हाला जायचं आहे, सकाळी लॉग इन करायचं आहे, लॉग इन करायच्या अकाउंटला, ट्रेडिंग अकाउंटला आणि ते ऑटोमॅटिक ट्रेड होणार. ऑटोमॅटिक ट्रेड फायर होणार. तुम्हाला ट्रेड पण करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त स्ट्रॅटेजी बनवणार, स्वतःची स्ट्रॅटेजी बनवणं, तिला ऑटोमेट करणं आणि स्ट्रॅटेजी आणि ती मशीन
ते एकमेकांशी बरोबर काय करायचं ते करून घेतील. आपण काही बघायची गरज नाहीये. तुम्ही जॉबला जाऊ शकता, तुम्ही तुमचं पर्सनल काम करू शकता, तुम्ही रिलॅक्स लाईफ जगू शकता. सिस्टम ट्रेडिंग खरंच खूप ॲडव्हान्स आहे. कारण की ह्याच्यामध्ये आपला रोलच नाहीये. आपण फक्त लॉग इन करतो सकाळी, दॅट्स इट. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक मशीन करत असतं. म्हणून सिस्टम ट्रेडिंग खूप ॲडव्हान्स आहे आणि ह्याच्या स्ट्रॅटेजी पण खूप स्पेशल असतात. आपण काय करतो मित्रांनो, पहिलं बॅक टेस्ट करतो. ओके, स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करतो, त्यानंतर फॉरवर्ड टेस्ट करतो आणि आफ्टर दॅट आपण पैसे याच्यामध्ये लावतो. कारण की पैसा रिअल आहे मित्रांनो आणि सिस्टम ट्रेडिंग आहे ना 100% लॉजिकल आहे. आणि तुम्हाला एक रिअल गोष्ट सांगतो, रिअल थिंग. सिस्टम ट्रेडिंग आहे ना मित्रांनो, ते फ्युचर आहे मार्केटचं, फ्युचर. तुम्ही जर आज ऐकत नसाल ना, तर फ्युचर आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे सगळे जे आज ट्रेडर तुम्हाला दिसतात ना, ते सगळे सिस्टम ट्रेडरच बनणार आहेत. ओके, फ्युचरमध्ये जाऊन. म्हणजे 5 ते 10 वर्षानंतर ते सिस्टम ट्रेडिंगमध्ये शिफ्ट करतील, अल्गो ट्रेडिंगमध्ये शिफ्ट करतील. तर आपण काय करायचं, आपण वेळेच्या आधी तिथं पोहोचायचं आहे. ही सिंपल गोष्ट आहे. सो सिस्टम ट्रेडिंग इज अ फ्युचर. सिस्टम ट्रेडिंग हे फ्युचर पण असलं आणि अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, मार्केटचं शेवटचं टोक म्हणजे सिस्टम ट्रेडिंग आहे. ओके, ह्याच्यापुढे काही येत नाही. ह्याच्यापुढे फक्त एक येऊ शकतं, की तुम्ही आयटीचा एखादा कोर्स केला, डेव्हलपमेंटचा कोर्स केला. मला सर ह्याच्यामध्ये डेव्हलपर बनायचं आहे. सो तुम्ही डेव्हलपर बनू शकता. पण हे मार्केटचं शेवटचं टोक आहे मित्रांनो. मी तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं पण आहे, ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही क्लास करायची गरज नाही आहे. पुढे पण आहे, डोंट वरी. ओके, सो ते झाले स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटेजी. ह्याच्यामध्ये 3 आहेत. त्याच्यानंतर एक आपली पॉवरफुल स्ट्रॅटेजी ऑप्शन सेलिंगची मित्रांनो, TMT सुप्रीम, जिचा विन रेट 80% आहे. 80%चा विन रेट आहे. ही स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाईल. नंतर सगळे जे कोड्स आहेत ह्या स्ट्रॅटेजीचे, ते तुम्हाला डुप्लिकेशनसाठी दिले जातील. म्हणजे डुप्लिकेट तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू मित्रांनो, तुम्हाला आता हे एवढं बघून तुम्हाला समजत असेल, की बाबा हे थोडंसं लय किचकट होईल का सर? मला समजेल का? हा क्वेश्चन सगळ्यांना असेल. सो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ईझी आहे. ईझी टू अंडरस्टँड आहे. मी ज्या प्रकारे शिकवलंय ना, ईझी टू अंडरस्टँड आहे. फक्त नीड तीच आहे मित्रांनो, तुम्हाला मोबाईल और लॅपटॉप वापरता आला पाहिजे. कुठली पण. मोबाईलवरती पण केलंय भरपूर पोरांनी, लॅपटॉपवरती पण केलंय. पण तुमच्याकडे लॅपटॉपच नसेल तर ठीक आहे, मोबाईलवरती करू शकता. थोडंसं काय आहे, की 4 बटणं जास्ती दाबायला लागतील आणि स्क्रीनवरती एवढं व्यवस्थित दिसत नाही मोबाईलवरती. पण सिस्टम ट्रेडिंगची जी गोष्ट आहे, अल्गो ट्रेडिंग, तुम्ही मोबाईलवरूनच ऑपरेट करू शकता. ओके, मोबाईलवरून पण करू शकता. लॅपटॉप असेल तर बेस्ट. लॅपटॉप असेल तर बेस्ट, पण मोबाईल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मोबाईलवरून पण तुम्ही करू शकता. सो हा आहे मित्रांनो सिस्टम ट्रेडिंगचा कोर्स ॲक्चुअली. मी जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको. नाहीतर एवढं बोलण्यासारखं आहे याच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही आहे. कंटिन्यू करतो. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, आता काही क्वेश्चन्स होते काही लोकांचे, ते पटपट सांगतो तुम्हाला. यू डझंट हॅव टू पे एनिथिंग एक्स्ट्रा फॉर सॉफ्टवेअर्स. तुम्ही म्हणाल की सर सिस्टम ट्रेडिंगमध्ये अल्गो ट्रेडिंग जर करणार आहे तर त्याचे काही चार्जेस वगैरे एक्स्ट्रा आहेत का? सो तुम्हाला काही जास्तीचे पैसे पे करायची गरज नाही. ओके, सो डोंट वरी. नो कोडिंग रिक्वायर्ड. तुम्ही म्हणाल की सर मला कोडिंगची नीड आहे का अल्गो ट्रेडिंगसाठी? सो टेन्शन घ्यायचं नाही. कोडिंग करायची गरज नाही. एकदम बेसिक केलं आहेत. जसं आपण WhatsAppला मेसेज कसं सेंड करतो तसं बेसिकली विदाऊट कोडिंग तुम्ही करू शकता. आणि सिस्टम ट्रेडिंगमध्ये नो स्क्रीन टाईम नीडेड. तुम्हाला स्क्रीन बघायची सुद्धा गरज नाही. बिलकुलच. म्हणजे स्क्रीन तुम्ही बघितलं नाही तर लय चांगलं, उत्तम आहे. तुम्ही फक्त मोबाईल काढताय, तुम्ही P&L चेक करताय. सो याप्रमाणे तुम्ही करू शकता. स्क्रीन बघायची गरज नाही आहे, चार्ट बघायची नीड नाही. ओके. सो येस, यू कॅन अल्सो ट्रेड इफ यू आर वर्किंग प्रोफेशनल. ॲक्च्युअली मोठी वस्तू आहे, की जॉबवाले सुद्धा लोक ट्रेड करू शकतात किंवा सिस्टम ट्रेडिंग करू शकतात, ऑप्शन ट्रेडिंग सुद्धा करू शकतात. पण वर्किंग प्रोफेशनल ट्रेडिंग करू शकतात आणि स्ट्रेस फ्री लाईफ जगू शकतात. स्ट्रेस फ्री लाईफ बोलतोय मी तुम्हाला, 100% जगू शकतात. ओके. नो PC लॅपटॉप इज मॅन्डेटरी. म्हणजे PC लॅपटॉप पाहिजेच असं नाही आहे, पण असेल तर खूप उत्तम आहे, चांगली गोष्ट आहे, मजा येते करायला. ओके, नसेल तर ठीक आहे, पण असेल तर बेस्ट. ओके. नो नीड टू रीड चार्ट्स. तीच गोष्ट परत अगेन, की चार्ट्स बघायची गरज नाही, काळजी करू नका. विदाऊट चार्ट्स आपण इकडे ट्रेड करणार आहे. ओके. एव्हरी स्ट्रॅटेजी इज अ हॅव्हिंग बॅक टेस्टेड डेटा विथ द सेम. म्हणजे काय, जी पण स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवली जाईल तिचा बॅक टेस्ट डेटा दाखवला जाईल. असं नाही की बाबा नुसतंच फक्त बोललोय मी, असं नाही आहे. प्रत्येक स्ट्रॅटेजीचा बॅक टेस्टेड डेटा असणार आहे आणि तिला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, सो डोंट वरी. आणि फायनली आहे इझी टू अंडरस्टँड. म्हणजे कोणीही करू शकतं, सगळ्यांना समजू शकतं, एवढं सिंपल मी शिकवण्याचा प्रयत्न केला. ओके. एक लाईन लिहिली बघा मी. इन बोथ कोर्स यू विल लर्न दॅट चार्ट्स आर नॉट मॅन्डेटरी फॉर अर्निंग फ्रॉम मार्केट. म्हणजे काय, चार्ट्सची गरज नाही आहे पैसे अर्न करण्यासाठी मार्केटमधून. हे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल दोन्ही कोर्समध्ये. ओके, हे झाले क्वेश्चन्स. आता पुढे कंटिन्यू करूया. सो आता तुम्हाला काही गोष्टी ॲडिशनली मी सांगणार आहे या ठिकाणी. जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल ऐकण्यामध्ये, डिरेक्टली लास्टला जा तुम्ही आणि फीडबॅक्स जे आहेत ते बघा, एकदा चेकआउट करा, पॉज करून बघा आणि व्हिडिओ क्लोज केला तरी चालेल. ओके, सो मी कंटिन्यू करतो. रोडमॅप कसा ठेवला मी सांगतो तुम्हाला. पहिला बेसिक क्लिअर केलं जाईल, त्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग शिकवलं जाईल, त्यानंतर स्ट्रॅटेजी शिकवलं जातील, त्यानंतर बॅक टेस्टिंग शिकवलं जाईल, त्यानंतर ऑटोमेशन शिकवलं जाईल, त्यानंतर एक्झिक्युशन शिकवलं जाईल. हा रोडमॅप आहे, पूर्णपणे स्ट्रक्चर आहे क्लासचं.
वर्ड्स बघून कन्फ्यूज होऊ नका, एकदम सिंपल आहे. फक्त इंग्लिश वर्ड्स आहेत, इंग्लिशमध्ये यूज केलं, पण मी मराठीमध्ये सगळं शिकवलेलं आहे. ओके, सो डोंट वरी. कंटिन्यू करतो. स्ट्रक्चर काय आहे क्लासचं हे बघूया. हे इंटरेस्टिंग आहे. स्ट्रक्चर काय? तो स्ट्रक्चर हे आहे मित्रांनो, एव्हरी सॅटर्डे 5 व्हिडिओज. प्रत्येक शनिवारी 5 व्हिडिओ तुम्हाला येणार. तुम्ही ते 5 व्हिडिओ कंप्लीट करायचे एका वीकमध्ये. 1 वीक टू स्टडी. एका आठवड्यामध्ये ते 5 व्हिडिओज कंप्लीट करायचे. ते काय तुम्ही सॅटर्डे संडेमध्ये होऊन जातं. एका दिवसामध्ये पण होऊन जातं. पण तुम्ही एका आठवड्यामध्ये स्टडी करा. एका आठवड्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन्स आले, मला तुम्ही क्वेश्चन्स विचारा. काय अडचण नाही आहे. मी तुम्हाला आन्सर करायला कायम रेडी आहे. तुम्हाला खरं सांगू का, मी क्लासमध्ये पहिल्या बॅचमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या बॅचमध्ये मी स्वतः क्वेश्चन विचारतो. पोरं क्वेश्चन्स रिटर्न करत नाहीत. एवढं इझी शिकवलेलं आहे मी. ओके, एवढं इझी टू अंडरस्टँड आहे. क्वेश्चन्स एवढे जास्त येतच नाहीत. तरी पण तुम्हाला क्वेश्चन्स आले, मी कायम अवेलेबल आहे तुमच्यासाठी. कायम कधी पण तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. मी तुम्हाला आन्सर करायला रेडी आहे. त्याच्यानंतर जर एखादा कॉमन क्वेश्चन असेल आणि मोठा असेल तर मग Q&A सेशन घेतलं जाईल. ओके, आता मोठा क्वेश्चन आहे जो की मी तुम्हाला रिप्लायमध्ये नाही सांगू शकत, चॅटवरती नाही सांगू शकत, तर मग Q&A सेशन घेतलं जाईल, जेणेकरून सगळ्यांचा ते जे काही क्वेश्चन्स असतील किंवा तो जो क्वेश्चन असेल जो स्पेसिफिक त्यांना प्रॉब्लेम येतो त्याचा तो सॉल्व्ह केला जाईल Q&Aमध्ये. ओके, सो डोंट वरी, टेन्शन घेऊ नका की एखादी गोष्ट नाही समजली तरी मी आहे तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायला किंवा हेल्प करायला. ओके, अडचण नाही. हे स्ट्रक्चर आहे आणि एकदम निवांत तुम्हाला सांगतो, निवांत तुमचे व्हिडिओज बघून कंप्लीट होतात आणि मजासुद्धा येते. कारण की कसं असतं माहिती आहे का, स्ट्रक्चर असं का ठेवलं आहे, कारण की व्हिडिओज जर मी तुम्हाला एकत्रच दिले, समजा 100 व्हिडिओज तुम्हाला मी एकत्र दिले, तर किती सिरियसली तुम्ही बघता? किती सिरियसली तुम्ही बघणार? काही लोकं बघतील, काही लोकं नाही बघणार. 4-5 व्हिडिओ बघतील, डायरेक्टली स्किप करतील, 15वा व्हिडिओ बघायला सुरुवात करतील. म्हणजे हा प्रॉब्लेम लय मोठा असतो मित्रांनो आणि हे लक्षातच ठेवून मी असं केलंय. तो जे स्ट्रक्चर आहे ना मित्रांनो, इतकं इंटरेस्टिंग आहे ना मित्रांनो सांगतो, कारण की ह्याच्यामुळे इतका फायदा झाला आहे लोकांना. तुम्हाला सांगतो काय फायदा झाला. व्हिडिओ फक्त 5च असणार ना एव्हरी सॅटर्डे. तुम्हाला 1 वीक असणार अभ्यासाला. तुम्ही काही लोकांनी डबल, ट्रिपल तेच व्हिडिओ बघितले, अभ्यास केला, बॅक टेस्टिंग केलं, प्रॅक्टिकल बघितलं मार्केटमध्ये एका आठवड्यामध्ये. त्याच्यामुळे काय झालं, त्यांचा एकदम ना बेस पक्का झाला, एकदम पक्का झाला. त्यासोबत अजून एक गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला काय? कम्युनिटी बनवली आपण, ग्रुप बनवला. ग्रुपमध्ये काय होतंय, तुमच्यासोबत 60-70 लोकं अजून असणार आहेत. सो तुम्ही एकमेकांशी डिस्कस करता. त्या 5 व्हिडिओबद्दल की बाबा ह्या आठवड्यात कसा परफॉर्मन्स आहे, काय झालंय, कसं नाही, कोणी काय बघितलं, म्हणजे सगळे क्वेश्चन्स तुमचे ग्रुपमध्ये डिस्कस होतात आणि ग्रुप डिस्कशन जबरदस्त राहतं मित्रांनो. तुमचे सगळे बेसिक क्लिअर होऊन जातील. ज्या पण गोष्टी एकत्र शिकाल तुम्ही, खूप मजा येईल तुम्हाला करायला. ओके, आणि हे स्ट्रक्चर खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला वाटत असेल जरी, कारण की जर मी एकत्र व्हिडिओ दिले त्याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. पण ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट पण येईल आणि तुम्ही गोष्टी खूप चांगल्या शिकाल सुद्धा. ओके, सो याप्रमाणे स्ट्रक्चर मी ठेवलेला आहे, तोच विचार करून. ओके, कंटिन्यू करतो. त्याच्यानंतर हे आहे 6 मंथ्स टू ग्रो. आपला क्लास जे आहे ते 6 महिन्याचा आहे. सो 6 महिन्यात आपण कसं ग्रो करणार हे सांगितलंय. फर्स्ट 3 मंथ्स यू विल लर्न हाऊ वी कॅन अर्न कन्सिस्टंट अँड व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम मार्केट. म्हणजे काय, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण हे शिकणार की कन्सिस्टंट कसं राहायचं आहे आणि किती एक्सपेक्टेशन ठेवलं पाहिजे मार्केटकडून. ओके, त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये आपण फक्त फॉरवर्ड टेस्टिंग करणार, रिअल पैसे लावणार नाही. ओके, लास्टला आफ्टर 6 मंथ्स, आफ्टर गेनिंग कॉन्फिडन्स, नाव यू कॅन डू स्टार्ट ट्रेडिंग फ्रॉम स्मॉल फंड्स. म्हणजे काय, पहिला तुम्ही शिकलात, फॉरवर्ड टेस्टिंग केलं, 6 महिन्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला, त्यानंतर तुम्ही एका छोट्या फंडने सुरुवात ट्रेडिंग करू शकता. 6 महिने स्वतःसाठी द्यायचे तुम्हाला. काय करायचे? 6 महिने स्वतःसाठी द्यायचे. मार्केट एंटायर लाईफ आहे आपल्यापुढे. 6 महिने व्यवस्थित द्यायचे आहेत आणि 6 महिन्यानंतर आपण स्वतःला ग्रो होताना नक्की बघणार आहे. ओके, सो भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये कोर्समध्ये, तुम्हाला समजून जाईल. चला कंटिन्यू करतो. सो आता फायनली फीज बघूया काय. ओके, फीज जी आहे कोर्सची, कॉम्बो कोर्स जो आहे ना कॉम्बो, त्याची फीज आहे 22,000. ओके, आणि वेट फॉर द ऑफर लिहिलंय मी बघा. ओके, विदाऊट ऑफर तुम्हाला 22,000 भेटेल आणि आफ्टर 2 मंथ्स जेव्हा अनाउन्समेंट होईल बॅचची, त्या टायमिंगला तुम्हाला कॉम्बोवरती ना 30% ऑफ मिळेल. ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स पण करू शकता तुम्ही, इंडिव्हिज्युअल आणि सिस्टमचा पण करू शकता. वेगवेगळ्या कोर्स करू शकता. त्याच्यावर 20% ऑफ मिळेल आणि कॉम्बोवरती 30%च्या आसपास ऑफ मिळेल. म्हणजे फिक्स नाही सांगत आहे 30%, पण 30%च्या आसपास तुम्हाला ऑफर बघायला मिळेल कॉम्बो कोर्सवरती आणि 20% इंडिव्हिज्युअलवरती. आता पण स्टुडंट्सनी क्लास केला आहे मित्रांनो, ते बोलतात की वर्थ इट आहे. खूप जास्ती हायर कॉस्टचा क्लास आहे जो की तुम्हाला कमी फीजमध्ये मिळतोय आणि बेसिक कोर्सेससाठी 8-10 हजार लोक घेतात, 15-20 हजार रुपये क्लासेसचे घेतात बेसिक शिकवायला. मी तर खूप ॲडव्हान्स शिकवतोय. ओके, सो मी तुम्हाला एकच गोष्ट प्रॉमिस करतो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. बघा इकडे खाली लिहिलंय, एकदम लास्टची लाईन वाचा, एकदम बॉटमला. नो नीड टू डू एनी क्लासेस नाव, दिस इज युअर लास्ट इन्व्हेस्टमेंट फॉर कोर्स. ओके, म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचे काय, मार्केटचा ना शेवटचं टोक दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे. त्याच्यासोबतच याप्रमाणे असा कोर्स मार्केटमध्ये कुठेही एक्झिस्ट करत नाही आजच्या डेटला. दुसरी गोष्ट ही
की तुमचे 4 ते 5 वर्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. पुढे 4 ते 5 वर्षानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये शिफ्ट करणारच आहे. तो आजच्या डेटलाच तुम्ही ह्या गोष्टी शिकलात, खूप जास्त ॲडव्हान्स शिकून जाताल, खूप जास्ती ग्रो कराल वेळेच्या आधी. ओके. कारण की पुढे 3-4 वर्ष दिल्यानंतर परत ह्या गोष्टी तुम्हाला समजणार. माझ्या लाईफमध्ये सेम आहे. मी 4 ते 5 वर्ष दिली, त्यानंतर मला ह्या गोष्टी समजायला लागल्या मार्केटमध्ये. मग 4 ते 5 वर्ष तुमचे ऑलरेडी वाचू शकतात. ओके. याप्रमाणे आहे. आणि ऑब्व्हियसली आपण बोनस पेजवरती आहे. सो बोनस काय हे बघूया. व्हेरी इंटरेस्टिंग एक्स्ट्रा बोनस आहे. सुपेरियर स्ट्रॅटेजी एक डिस्कस केली गेली. आता सुपेरियर म्हणजे काय हे नंतर तुम्हाला सांगेन कधीतरी. एक स्किल बेस्ड स्ट्रॅटेजी आहे तुमच्यासोबत शेअर केली मी ॲज अ बोनस फ्रॉम अनदर टीम आणि तिचं नाव आहे हिट अँड रन. हिट अँड रन तुम्ही खूप जास्त ऐकलं असेल या स्ट्रॅटेजीचं नाव हिट अँड रन. ही खूप स्पेशल स्ट्रॅटेजी आहे. ही तुम्हाला ॲज अ बोनस दिलेली आहे. आणि फ्रॉम अनदर टीम म्हणजे काय मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी माझी नाही आहे, ओन नाही करत मी स्वतः. तर दुसरी एक टीम आहे माझ्यासोबत काम करते. समजा एक दुसरा यूट्यूबर आहे असं समजा, किंवा कोणतरी एखादा मोठा प्लेयर आहे, त्यांची स्ट्रॅटेजी आहे ही. आणि त्यांच्या कंबाईनमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केली आहे. खूप छान स्ट्रॅटेजी आहे ही, तुम्ही नक्की यूज करू शकता आणि खूप पॉवरफुल स्ट्रॅटेजी तुम्हाला बघायला मिळेल. त्यासोबतच फंड्स पण सांगितलं आहे की फंड्स मार्केटमधून कसे घ्यायचे लक्षात ठेवा. आता भरपूर लोक काय बोलतात की सर माझ्याकडे स्किल आलं, माझ्याकडे स्किल तर आहे पण माझ्याकडे ना फंड्स नाही आहेत, माझ्याकडे फंड्स नाही आहेत, पैसेच नाही आहेत माझ्याकडे ट्रेड करायला, मी कसं काय करू, माझ्याकडे स्किल आहे पण पैसे नाहीत, मी कसा ग्रो करू. सो तुम्हाला ते शिकवलं जाईल की मार्केटमध्ये फंड्स कसे घ्यायचे असतात आणि ग्रो कसं व्हायचं असतं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकवलं गेलेलं आहे ॲज अ बोनस. ओके. या गोष्टी बोनसमध्ये आहेत. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की बोनस काय आहे. आता कंटिन्यू करूयात आपण. आता फायनली ॲट लास्ट मित्रांनो, इट्स अ प्रॉमिस. बाबा मी प्रॉमिस काय केलं हे बघा बरं. तुम्हाला रिअल मार्केट काय आहे हे समजेल. तुम्ही जे आता ट्रेडिंग करता ना ते रिअल मार्केट नाही आहे. तो तुम्हाला समजलंच नाही आहे की ट्रेडिंग कसं केलं जाईल. ते ट्रेडिंग नाही आहे, त्याला ट्रेडिंग नाहीत म्हणत, किंवा ट्रेडिंग म्हणत पण असतील पण माझ्या मते नाही. ओके. माझ्या मते कन्सिस्टन्सीला मी ट्रेडिंग म्हणतो. सो कन्सिस्टंट ट्रेडिंग काय असतं हे शिकवलं जाईल इकडे. तुम्हाला रिअल मार्केट काय आहे ते समजेल. फक्त लॉजिकल ट्रेड करायला सुरुवात करू. तुम्ही आता जेव्हा कोर्स कराल ना पूर्ण लॉजिकल ट्रेडिंग कराल. इलॉजिकल ट्रेड पण करणार नाही. इलॉजिकल लोकांना लांब ठेवायला सुरुवात कराल. ओके. त्याच्यासोबतच आणि तुम्ही परत गॅम्बलिंग करणार नाही. हे प्रॉमिस आहे. हे प्रॉमिस आहे. जेव्हा तुम्ही क्लास कंप्लीट करता, मनापासून करताय, सगळं व्यवस्थित बघताय, ऑब्व्हियसली ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ॲड ऑन होताना दिसतील. तुम्ही ग्रो कराल खूप जास्ती. ओके. आणि हे प्रॉमिस आहे माझं तुमच्यासाठी. इथून पुढे आपण फीडबॅक्स बघणार आहे. जे आपले स्टुडंट्स होते त्यांचा फीडबॅक आहे. सो मी काय करतो, स्वतःचा जो वेबकॅम आहे बंद करतो. तुम्हाला फीडबॅक दिसतील आणि फीडबॅकसाठी तुम्ही काय करा, स्क्रीन पॉज करा आणि फीडबॅक वाचू शकता. फीडबॅक्स खूप सारे आहेत, खूप सारे. तरी पण मी जास्ती नाही आहेत, 10-15 फक्त ॲड केले तिकडे आणि बाकी सगळे टेलिग्रामला पोस्ट करेन. ओके. सो तुम्ही बघून घ्या आता इकडून पुढे आणि पॉज करून बघितला तरी चालेल. ओके. फीडबॅक्स तुम्हाला दिसत असतील. आता हे 5-6 फीडबॅक्स आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता स्क्रीनला. कंटिन्यू करूयात. दुसरं पेज आहे, हे पण भरपूर सारे फीडबॅक्स आहेत. आफ्टर दॅट अजून एक थर्ड पेज आहे. हे पॉज करून तुम्ही बघा. मी फास्ट फॉरवर्ड केलं कारण की वाचून नाही सांगू शकत, खूप सारं काय काय लिहिलं आहे आणि नीट वाचून बघा काय काय लिहिलं आहे. तो त्यांचे जे स्क्रीनशॉट्स आहेत फीडबॅकचे आहे असे मी इकडे पेस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय एडिट वगैरे केलेलं नाही, असे आहे असे पेस्ट केलेत. ओके. सो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असतील मित्रांनो. आता क्लासबद्दल समजलं असेल आणि नक्कीच तुम्हाला एनरोल करायचं असेल तर ॲप्लिकेशनची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. डाउनलोड करा ॲप्लिकेशन. क्लास लॉन्च झाला की तुम्हाला समजूनच जाईल. टेलिग्रामवरती तुम्ही ऑब्व्हियसली असाल. सो तेव्हा तुम्हाला त्या डेट्स आणि कसं एनरोल करायचं आहे, कसं जॉईन करायचं आहे, कूपन कसं अप्लाय करायचं आहे हे सगळं सांगितलं जाईल. त्याच्यासोबत काय अडचण असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. त्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पर्सनलमध्ये काय अडचण आली तर नक्की मला विचारा. ओके. चला बाय बाय मित्रांनो, भेटूया मग क्लासमध्ये. जय महाराष्ट्र. अनाऊन्समेंट आहे फायनल ती काय. आत्तापर्यंत आपण क्लासमध्ये काय केलं होतं, कॉम्बोमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग शिकवलं. बघा नीट आहे का, सगळे क्लासवाले मेंबर्स आणि जे करणार आहेत ते पण. ऑप्शनचा क्लास घेतला आपण, ॲडव्हान्स ऑप्शन्स. देन सिस्टम ट्रेडिंग आपण शिकवलं. ओके. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण फक्त जगातले एकमेव असेल, इंडियामध्ये एकमेव आहे जे सिस्टम ट्रेडिंग शिकवतो. बाकी सिस्टम ट्रेडिंगचा कोर्स एक्झिस्ट करत नाही. मराठीमध्ये तर सोडूनच द्या तुम्ही, कोणीच नाही करत. ओके. सिस्टम ट्रेडिंगचा फक्त आपणच क्लास करतो किंवा घेतोय. सिस्टम ट्रेडिंग नंतर एकच गोष्ट फक्त राहिली होती पेंडिंग. ती गोष्ट आता आपण कंप्लीट करणार आहे ॲज अ अनाउन्समेंटमध्ये. ते गिफ्ट आहे सगळ्यांसाठी. सो फायनली मित्रांनो आपण काय करतोय, अल्गोचा सुद्धा क्लास याच्यामध्ये घेणार आहे. अल्गोचा क्लास सुद्धा घेणार आहे. ओके. ॲज अ फ्री त्याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. आता तुम्हाला सांगतो, हे अल्गोचा जे क्लास आहे एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्याबद्दल शिकवणार आहे सगळ्या गोष्टी, कसं बिल्ड करायचे स्ट्रॅटेजी सगळं शिकवणार, ईच अँड एव्हरीथिंग. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, अल्गोचा जो कोर्स आहे त्याची फीज तुम्हाला सांगतो किती आहे. 7,000 रुपये फीज आहे. सो तो फीजवाला कोर्स मी तुम्हाला फ्रीमध्ये ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे आत्ता. ओके. फर्स्ट टाइम. मी हा कोर्स कधी सिस्टम ट्रेडिंगमध्ये घेतलाच नव्हता किंवा नाही आहे, त्याचा रोलच त्याच्यामध्ये नव्हता. पण अल्गोचा कोर्स
पहिल्या बॅचसाठी, दुसऱ्या बॅचसाठी आणि तिसऱ्या बॅचसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लूड करतोय. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेन की अल्गोचा कोर्स हा सगळ्यांसाठी लागू नाही होत. ज्यांना पण थोडेसे इंटरेस्ट असेल त्यांनीच करायची गरज आहे. अदरवाईज नाही केला तरी चालेल. तुम्ही करा, नाही करा, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. पण जो पण अल्गोचा कोर्स करेल ॲज अ करिअर तुम्ही त्याला घेऊ शकता, ॲज अ बिझनेस करू शकतात आणि पैसे पण कमवू शकता त्यातनं. दुसरी गोष्ट ही राहणार की त्याला जरा नॉलेजची गरज आहे. जो पण अल्गोचा कोर्स मी देतोय तुम्हाला ॲज अ फ्रीज देईन ह्याच्यामध्ये, पण त्यासाठी थोडीशी नॉलेजची गरज असणार आहे. कारण की ज्याला जास्ती नॉलेज नाही आहे ना, त्या तो नाही करू शकत. ही गोष्ट त्यांच्यासाठी नाही आहे. पण टेन्शन घेऊ नका. ॲज ऑफ नाव जो कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंगचा आणि सिस्टम ट्रेडिंगचा, हा कोर्स तुमच्यासाठी, एंटायर कोर्स तुमच्यासाठी आहे. ज्यांना इंटरेस्ट अल्गोमध्ये आहे, पुढे जाऊन करिअर करायचं आहे, तुमच्यासाठी कोर्स हा इन्क्लूड करतो मी ॲज अ फ्री याच्यामध्ये. आणि त्याची पण फी 7,000 आहे अराउंड. तर तो ह्याच्यामध्ये मी फ्रीमध्ये देतोय. ओके. तर तुम्ही जी फीज आता तुम्हाला जी दिसते ना क्लासची, जी कॉम्बो कोर्सची जी फी आहे, ओके, ऑलमोस्ट तुम्हाला जसं सांगितलं मी 14,800 पर्यंत, तुम्हाला 700-800 पर्यंत देतो मी. आफ्टर दॅट फी वाढणार. 70 कुपन्स फायनल केले होते मी. तुम्ही सांगू त्याच्यात तुम्ही अनबिटेबल प्राइस आहे, अनबिटेबल. आजच्या डेटला तुम्ही सांगू मराठी, हिंदी कुठेच असा कोर्स एक्झिस्ट करत नाही की 14-15 हजारमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असतील. तुम्हाला जिथपर्यंत जायचे तिथपर्यंत जा आणि तुम्ही स्टॉप करा. तुम्ही समजते तुम्हाला, जिथपर्यंत तुम्हाला जायचे तिथपर्यंत जावा आणि तुम्ही स्टॉप करा. लाईक तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग आवडते, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग कंप्लीट करा. तुम्हाला सिस्टम आवडते, सिस्टम कंप्लीट करा. तुम्हाला अल्गोमध्ये जास्त इंटरेस्ट, डेप्थमध्ये नाही जायचं, नका जाऊ, गरज पण नाहीये. पण मी ॲज अ फ्री तुम्हाला कन्सिडर करतोय. का सांगतो तुम्हाला रिझन काय. आमची पहिली बॅच जी होती, फर्स्ट बॅच म्हणा, फर्स्ट बॅच मधले काही लोकांना इंटरेस्ट आला की सर आम्हाला ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे. सो ते मला विचारायला लागले सर क्लास करायचा का, काय करायचा. मग त्याची 7,000 फी ते पे पण करायला तयार आहेत. सो ॲट लास्ट मला असं वाटतंय त्या लोकांना ॲज अ, मी कोर्स ऑलरेडी केलाय 2021 मध्ये. सो मी काय त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही किंवा प्रो लेवलला नाही आहे. सो मी माझी 7,000 रुपये फी नाही कन्सिडर करत. जेवढं मला नॉलेज आहे मी त्यांना देण्याचा प्रयत्न करेन. सो त्यांना हा फायदा होऊन जाईल. ज्यांना अल्गोमध्ये करायचं आहे, करिअर करायचे, त्यांच्यासाठी आहे हा कोर्स. ओके. आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड करतोय मी. सो हे होती अनाउन्समेंट तुमच्यासाठी. आय होप सगळे डाऊट्स क्लिअर असतील आणि तुम्हाला सरप्राईज पण आवडला असेल.